नमस्कार मित्रांनो, आपण दुकान चालवत असेल, छोटा व्यवसाय करत असेल किंवा नवीन शॉप सुरू करणार असेल तर एक प्रश्न नक्की पडतो, दुकानात देवघर कुठे ठेवावे? कारण अनेक लोक मेहनत खूप करतात पण तरी ग्राहक टिकत नाही, पैसा थांबत नाही, दुकानात सतत तणाव राहतो. वास्तुशास्त्रानुसार दुकानातील देवघराची योग्य जागा व्यवसायावर सकारात्मक परिणाम करते असं मानले जातं. विशेष ईशान्य दिशा शुभ मानली जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दुकानात देवघर कुठे ठेवावे, कोणती दिशा सर्वात शुभ आहे, देवघरात कोणत्या देवाची स्थापना करावी, कोणत्या चुका टाळावेत आणि व्यवसाय वाढवण्यासाठी काही खास वास्तू उपाय. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दुकानात देवघर का महत्त्वाचं मानलं जातं? मित्रांनो, दुकान म्हणजे फक्त व्यापाराची जागा नसते, तर ती ऊर्जा, व्यवहार आणि पैशाचा प्रभाव असलेली जागा असते. जिथे सकारात्मक वातावरण असते तिथे ग्राहक पुन्हा पुन्हा येतात. दुकानात शांतता, प्रसन्नता आणि विश्वास निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार देवघर हे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारं केंद्र मानलं जातं. योग्य ठिकाणी देवघर असेल तर मानसिक शांतता आणि व्यवसायात स्थिरता मिळते असं मानलं जातं. दुकानात देवघर ठेवण्यासाठी सर्वात शुभ दिशा ईशान्य दिशा सर्वात उत्तम. दुकानात देवघर ठेवण्यासाठी ईशान्य दिशा म्हणजे उत्तर पूर्व कोपरा सर्वात शुभ मानला जातो. ही दिशा देवताची दिशा मानली जाते. या दिशेत सकाळचा सूर्यप्रकाश येतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. जर तुमच्या दुकानात जागा असेल तर देवघर नेहमी ईशान्य दिशेला ठेवा. पूर्व दिशा जर ईशान्य दिशा उपलब्ध नसेल तर पूर्व दिशा देखील चांगली मानली जाते. पूर्व दिशेला देवघर असेल तर मन शांत राहतं आणि कामात एकाग्रता वाढते असं मानलं जातं. उत्तर दिशा व्यवसाय आणि धन प्रवाहासाठी उत्तर दिशा शुभ मानली जाते. म्हणून काही लोक उत्तर दिशेलाही लहान देवघर ठेवतात. दुकानात देवघर कुठे ठेवू नये? दक्षिण दिशेला ठेवू नका. दक्षिण दिशा यमाची दिशा मानली जाते, म्हणून या दिशेत देवघर ठेवणं टाळावे. जिन्याखाली देवघर ठेवू नका. खूप लोक जागा नसल्यामुळे जिन्याखाली मंदिर ठेवतात, पण वास्तुनुसार हे अशुभ मानलं जातं. यामुळे मानसिक तणाव आणि व्यवसायात अडथळे येतात असं मानलं जातं. बाथरूम किंवा टॉयलेट जवळ देवघर नको. देवघर पवित्र जागा मानली जाते, म्हणून शौचालय, वॉशरूम किंवा घाणेरड्या जागेजवळ देवघर ठेवू नये. जमिनीवर थेट देवघर ठेवू नका. देवघर थोडं उंच असावे. लाकडी स्टँड किंवा कपाटावर ठेवणं शुभ मानलं जातं. दुकानात देवघर कसं असावे? देवघर छोटं पण स्वच्छ असावे. मोठं मंदिर असणं गरजेचं नाही, पण स्वच्छता आणि पवित्रता महत्त्वाची आहे. देवघरात प्रकाश असावे. देवघर अंधारात ठेवू नका. हलका पिवळा किंवा उबदार प्रकाश ठेवा. यामुळे दुकानात प्रसन्न वातावरण तयार होतं. रोज दिवा लावा. सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावल्याने सकारात्मक भावना निर्माण होते. वास्तुशास्त्रात देवघरातील प्रकाश आणि स्वच्छतेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. दुकानात कोणत्या देवाची मूर्ती ठेवावी? श्री गणेश दुकानासाठी सर्वात शुभ देव मानला जाता. विघ्नहर्ता असल्यामुळे नवीन व्यवसायात गणपतीची मूर्ती ठेवता. माता लक्ष्मी धन आणि समृद्धीचं प्रतीक. कॅश काउंटर जवळ लहान लक्ष्मी मातेचा फोटो ठेवावे. कुबेरदेव धन साचण्यासाठी कुबेर देवताची पूजा केली जाते. स्वामी समर्थ किंवा साईबाबा मानसिक शांतता आणि विश्वासासाठी अनेक व्यापारी ठेवतात. देवघरात कोणत्या चुका टाळावेत? तुटलेली मूर्ती ठेवू नका. तुटलेली किंवा खराब झालेली मूर्ती नकारात्मक मानली जाते. खूप जास्त मूर्ती ठेवू नका. देवघर गर्दीने भरलेलं नसावे. धूळ आणि घाण राहू देऊ नका. दुकानात ग्राहक सर्वात आधी स्वच्छता पाहतात. देवघर स्वच्छ असेल तर वातावरणही सकारात्मक वाटतं. देवघरात पैसे किंवा किल्ल्या ठेवू नका. काही लोक देवघरात पैसे, बिल किंवा दुकानाच्या किल्ल्या ठेवतात, पण वास्तुनुसार हे योग्य मानलं जात नाही. दुकानातील देवघर आणि कॅश काउंटर काही व्यापारी देवघर अगदी कॅश काउंटरच्या वर ठेवतात. हे चालतंय, पण देवघर पायाखाली येणार नाही याची काळजी घ्या. कॅश काउंटर उत्तर किंवा पूर्व दिशेला असेल तर शुभ मानले जाते. व्यवसाय वाढवण्यासाठी खास वास्तू उपाय. सकाळी अगरबत्ती लावा. दुकान उघडताना सुगंध अगरबत्ती लावल्याने वातावरण प्रसन्न होतं. घंटा वाजवा. छोटी घंटा वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते असं मानलं जातं.
देवघरात पाण्याचा कलश ठेवा. लहान तांब्याचा किंवा चांदीचा कलश शुभ मानला जातो. रोज प्रार्थना करा. फक्त पैसे मागू नका, तर प्रामाणिकपणाने आणि मेहनतीची शक्ती मागा. दुकानात देवघर ठेवताना महत्त्वाचे नियम. देवघर नेहमी स्वच्छ ठेवा. सकाळी दिवा लावा. देवघरासमोर चप्पल ठेवू नका. देवघरात जड सामान ठेवू नका. देवघर शांत जागी असावे. लाल किंवा पिवळा कापड वापरू शकता. देवघरासमोर कचरा नसावे. मित्रांनो, दुकानात देवघर ठेवणं म्हणजे फक्त परंपरा नाही, तर श्रद्धा, सकारात्मकता आणि मानसिक शांततेचं प्रतीक आहे. वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा देवघरासाठी सर्वात शुभ मानली जाते. योग्य दिशा, स्वच्छता आणि श्रद्धा यामुळे दुकानात चांगले वातावरण तयार होते असं मानलं जातं. पण लक्षात ठेवा, फक्त वास्तू करून यश मिळत नाही. मेहनत, प्रामाणिकपणा आणि ग्राहकांशी चांगलं वागणे हेच खरं यशाचं रहस्य आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.